नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी कंपनी यांचे पाण्याच्या लाईनबाबत जीपीए टाकीजवळ पाईप जोडण्याचे काम चालू आहे। ते काम चालू असताना तेथील रायझिंग पाण्याची लाईन डॅमेज झाल्यामुळे तिथून पाण्याची गळती चालू झाली। हजारो लिटर पाणी संध्याकाळपासून जवळपास आता 24 तास रस्त्यावर वाहते आहे आणि गटारीत जात आहे। गंगापूर धरणामध्ये पाणी नाही, चर खोदण्याचा प्रस्ताव केला जात आहे। पाणी कपातीचे धोरण आणले जाते आहे। 8-8 दिवस भद्रकाली परिसरामध्ये पाणी मिळत नाही। शहरभर आया बहिणी हंडे घागरी घेऊन पाण्यासाठी वणवण फिरत आहेत आणि येथे महानगरपालिका अधिकारी व स्मार्ट सिटी कंपनीचे अधिकारी यांच्या अक्षम्य चुकीमुळे व दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे। असे प्रकार वारंवार घडून सुद्धा कोणताही अधिकारी याची जबाबदारीची जाणीव कोणाला करून दिली जात नाही आणि याची जबाबदारी कोणी घ्यायला तयारही नाही। आपल्याला काय करायचे त्याचे अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे। महापालिका आयुक्त अशा कामचुकार बेजबाबदार अधिकाऱ्यांना किती दिवस पाठीशी घालणार व अशा प्रकारे महानगरपालिकेच्या डोळ्या देखत किती नुकसान सहन करावे लागणार ही भावना नागरिकांमध्ये आहे। संबंधित पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या अक्षम्य चुकीचा जाब विचारला गेला पाहिजे व आयुक्तांनी त्यांना शिक्षा केलीच पाहिजे। यापूर्वी बेजबाबदारपणे काम करून महापालिकेच्या पाण्याला गटारीशी वाट दाखवणाऱ्या स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकारी व ठेकेदार यांच्यावर पण कारवाई झालीच पाहिजे व त्यांच्यापासून याबाबतची भरपाई सुद्धा केली गेली पाहिजे। स्मार्ट सिटी कंपनीने नेमलेल्या सब एजन्सी कोणत्या आहेत, त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे आहे, त्या तेवढ्या कॅपेबल व दर्जाच्या आहेत का याची चौकशी झाली पाहिजे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।